म्हणतात की कितीही दाट अंधार असला तरीही प्रकाश त्याला नष्ट करून आपलं अस्तित्व तयार करतो. पण हेही तितकेच खरे आहे की तो प्रकाश फक्त आणि फक्त त्याच्या सीमेत मर्यादित असतो. त्या सीमेच्या पलीकडे मात्र अंधाराचं साम्राज्य असतं, ज्यात काय दडलं असेल हे कोणालाही ठाऊक नसतं. अशीच ही एक भयान कथा. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या मावशी आणि मामाकडून कधी गंमतशीर तर कधी भूताखितांच्या गोष्टी ऐकायला मिळत. त्यातलीच ही एक गोष्ट. तेव्हा मी साधारण 5 ते 6 वर्षांचा असेन बहुतेक. ही गोष्ट ऐकून माझी झोपच उडाली होती. पण तेवढंच नवलही वाटलं होतं की जो माणूस एवढा साधा सरळ दिसतो तो तेवढाच धीटही असू शकतो. बहुतेक 25 वर्षांअगोदरची घटना. माझी आजी आणि धाकटे मामा गावाच्या वेशीबाहेर रान नांगरायला जायचे. दिवसा नांगरणे आणि रात्री शेतात नदीचं पाणी सोडायचं हा त्यांचा दिनक्रम. त्यांच्या शेताला लागून मामाच्या मित्राचं म्हणजे महादेव मामाचं शेत होतं. ते दोघे दर रात्री उशिरा शेतात पाणी सोडायला जात. जेवण झालं की थोडा वेळ आराम करून हातात कंदील आणि घोंगडं घेऊन रानात जात असत. तिथं खोपीत सामान ठेवून नदीवर पंप चालू करायला जायचे. शेतापासून नदी जवळजवळ 5 ते 6 फरलांग दूर होती. वाटेत भारदस्त अशी चिंचेची झाडं होती आणि भरपूर लहान लहान झुडपं. या झुडपांच्या बाजूने रोज चालल्यामुळे एक पायवाट तयार झाली होती. रात्रभर पाणी चालू ठेवून सकाळी पहिल्या उन्हाला पंप बंद करून घरी यायचे दोघे. कधी वेळ मिळालाच तर रात्रीची हळूच ओली पार्टी पण व्हायची, पण एकदम गुपचूप. असे हे दोघे मित्र एकदम भावासारखे राहायचे. मे महिन्याच्या शेवटचे दिवस होते. पाऊस पडायला अजून थोडा अवधी होता. बिरोबाच्या कृपेने अजूनही नदीला पाणी खळखळत होतं. त्या रात्री जेवण उरकून मामा बसलेच होते की माधू मामा घरी आले. काय जेवलास रे माधू? वय आज दाजीनं मटण आणलं होतं, मस्त ताव मारून आलोय. माधू मांडी उचतच बोलले. वारे पट्ट्या, एकटाच का? घसावल्ला केलास का नाही? नाही रे, घरात कुठे सोय आहे ती. तुझ्यासाठी पण आणले बघ मटण, उद्या खा मस्त. अरे उद्या कोणाला सवड आहे? डब्बा घेऊन चल शेतात, रात्री मस्त वेळ जाईल. मामाने हळूच बाटलीची खूण केली आणि डोळा मारला. आई पाणी सोडायला जातोय असं म्हणत माझ्या आजीला बाहेरूनच सांगून दोघे जायला निघाले. तोच आजी ताडकन बाहेर आली आणि विचारलं, बॅटरी आणि घोंगडं घेतल्यासा की नाही? मामा गडबडीत बॅटरी घ्यायलाच विसरले. अरे हो, बॅटरी आणातली, घोंगडा हा एक खोबीत. बॅटरी घेऊन दोघे निघाले. माधुमा हातात मटणाचा डबा घेऊन चालत होता. माधू, तू एक काम कर, ही बॅटरी घे आणि चल पुढं, मी आपलं सामान घेऊन येतो लगेच. वेशीवर पोहोचल्यावर माझ्या मामाने माधुमाला सांगितलं. दोघे आपापल्या वाटेने पुढे निघाले. माधुमा रानात पोहोचणार तेवढ्यात मागून त्यांना कोणीतरी हाक दिली. ए माधू, थांब जरा. बघतो तर माझे धाकटे मामा होते. एवढं लवकर आलं बी? अरे ते सोमाप्पा तिथं मळा द्या म्हणे, तिथूनच घेऊ सामान. मामा म्हणाला. या सोमाप्पाचा मळा नदीच्या काठावरती होता. आणि हा डबा? माधू मामाने विचारलं. घेऊन जाऊया, परत कोण उलट जाणार? माझा मामा म्हणाला आणि निघाले दोघे सोमाप्पाच्या मळ्यात. माधू, असं मधून जाऊया, लवकर पोचू, मामा बोलला. तिथून नको रे, तिथं झुडपात पायाला काय लागलं म्हणजे. नको, आपल्या वाटेने जाऊया. माधू मामा मला उद्देशून म्हणाला. अरे चल रे, काय नाही होत, बॅटरी आहे की तुझ्याकडे? असं म्हणत मामा झपाझप पावलं टाकत त्या गर्द झुडपात शिरला. मामा न बघता पावलं टाकत होता आणि तेवढ्यात पाय मुरगळून खाली पडला. लागलं रे, खूप दुखतंय. अरे मग उगाच कशाला गडबड करत पळत होतास? एवढी काय हाव लागली प्यायची? अरे हो रे, मला हलायला पण येईना, खांद्यावर घे की मला. माझा मामा म्हणाला.
असू दे बाटली ती, चल परत आमच्या रानात जाऊ. अरे चल की, खूप दुखतंय. इथेच आहे की जवळ, घे उचलून जरा, लवकर चल. मामा विनवण्या करत पण जरा रागातच बोलला. मामा काय ऐकणार नाही असं म्हणून त्याला माधुमामाने खांद्यावर उचललं. काही वेळ चालून झाल्यानंतर मामाचं वजन थोडं वाढतंय की काय असा भास झाला माधुमाला. बराच वेळ चालूनही सोमाप्पाचा मळा येत नव्हता. आता वजन जरा जास्तच वाढायला लागलेलं. मरगळ झटकून माधुमामा तसा चालत राहिला. 2 तास झाले तरीही मळा काही येत नव्हता आणि मामाचं वजन वाढून खांदा आता दुखायला लागला होता. अचानक वजन एवढं वाढलं की माधुमा एकदम खालीच बसला आणि त्याच्या हातातली बॅटरी आणि मटणाचा डबा खाली पडले. पण मामा काय खांद्यावरून उतरायचं नाव घेत नव्हता. माधुमाने ओळखलं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. त्याने मग एकदम गिरकी घेऊन त्याला खाली पाडलं. तोवर तो लगेच उडी मारून त्याच्या छातीवर येऊन बसला. मटण भारी आणल्याचं की पाहुणं, आम्हासनी बी द्या की थोडं. असं म्हणत त्याने एक बिभत्स हास्य केलं. जा बे, उठ माझ्या छातीवरून. माधुमाने निडर होऊन त्याला सांगितलं. तुझं मटण आणि रक्त देखील जातो मग मी. मला सोड म्हटलं ना भाड्या, मला सोड, मग गावतो तुला काय करायचं ते. त्याचं वजन परत वाढायला लागलं. आता माधुमाची छाती दुखायला लागली होती. कुठून तरी थंडगार हात येऊन त्याची नखं आपल्याला टोचतायत असं वाटायला लागलं. कानावर पडणाऱ्या त्या किळसवाण्या आवाजामुळे कानातून रक्त येतंय की काय असं वाटू लागलं. भोवताली काळोख एवढा की त्याचं तोंडही दिसत नव्हतं. फक्त त्याचे डोळे काळोखात निखाऱ्यासारखे चमकत होते आणि सडलेल्या मृतदेहासारखा उग्र वास नाकात भरत होता. माधुमा झटापट करून जेवढं स्वतःला मोकळं करायचा प्रयत्न करत होता तेवढाच त्याचा विळखा आणखी घट्ट होत चाललेला. माधुमाची शक्ती आता त्याचा निरोप घेऊ लागली, कारण एक दुर्दम्य अशी दुष्ट शक्ती त्याचा बळी घेऊ पाहत होती. एवढ्यात माधुमाच्या हाताला बॅटरी लागली आणि त्याने लगेच तो उजेड त्याच्या तोंडावर मारला. एका क्षणात माधुमाने त्याला बाजूला सारले आणि त्याला खाली टाकले. उठण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात ते जे काही होतं त्याने माधुमाचा पाय खेचून त्याला आडवा केला आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. माधुमा त्याच्या डोळ्यावर ठोसा मारत होते, पण तरीही त्याने आपली गळ्यावरची पकड सोडली नाही. माधुमाची धडपड चालली होती. वजन आता वाढत वाढत मनभर तरी झालं होतं. तो कर्णकर्कश आवाज ऐकून डोकं फुटायची पाळी आली. इतक्यात त्याला आठवलं की आपल्या शेताच्या बाजूलाच एक लहानशी देवळी आहे. तिथपर्यंत पोहोचलो तर आपला जीव वाचेल. त्याने अंगात होती नव्हती सगळी शक्ती एकत्र करून त्याला एक जोरदार धक्का दिला. तसे तो धडपडला. तेवढ्यातच माधुमाने त्याला खाली टाकून पळ काढला. मागचे चित्रविचित्र आवाज ऐकून त्यानेही मागे वळून पाहिले नाही. सरळ जाऊन त्या देवळीच्या आत बसला. अरे ये माद्या, बाहेर येतोस का नाही? तुझा मुर्दा बसवतो बघ, मला तुझं मटण खायला दे. माधुमा मनातल्या मनात बिरोबाचा दावा करत होते. त्याने देवाकडची राख अंगाला लावून घेतली आणि हात जोडून बसला. बाहेरून अजूनही अधूनमधून त्या बिभत्स किंकाळ्या आणि घाणेरडा कुचकट वास येत होता. आता पहाटेपर्यंत आपली सुटका नाही असा विचार करत असतानाच बाहेरून पुन्हा माझ्या मामाचा आवाज त्याला आला. माद्या, अरे माद्या, कुठं आहेस? पण माधुमाला अजून विश्वास बसत नव्हता. त्याला वाटलं की तोच आवाज बदलून त्याला बोलवत असेल. माधुमाने त्याला सांगितलं, तू खरंच माझा दोस्त असशील तर या देवळीसमोर डोकं ठेवून दाखव. अरे येड्या झालास काय माद्या? काय बोलतोयस खुळ्यासारखं? समोर येणार असेल तर बरं, नाहीतर सोडून टाक, मी नाही येणार बाहेर. माधुमा म्हणाला, थांब येतो. असं म्हणत गाभाऱ्यात एक अंधुकशी सावली पडली. वर बघतो तर खरंच माझा मामा आणि सोमाप्पा बाहेर उभे होते. दोघंही त्याच्याकडे कुतूहलाने बघत होते. अरे काय झालं या माद्याला? असं म्हणत मामाने गाभाऱ्यात येऊन माधुमाला बाहेर काढले. पहाट झाली होती. पक्षी किलबिल करत आपापल्या घरट्यातून बाहेर येत होते.
दूर कुठेतरी बौद्ध वाड्यातून बुद्धम शरणम गच्छामीची ध्वनिफीत ऐकू येत होती. थंड वाऱ्याची झुळूक हळूच अंगात कापरी भरत होती. धाकटा मामा आणि सोमाप्पा अजूनही बुचकळ्यात होते की हा माधू रात्रभर या देवळीत का लपला होता. माधुमा काही न बोलता थेट घरी गेला. आंघोळ उरकून देवाच्या पाया पडला. चहा पिऊन सरळ मामाच्या घरी आला. रात्रभराच्या झटापटीत त्याचा जीव अर्धा झाला होता. रात्री शेतात जा म्हटलं तर कुठे गेलतास? मला वाटलं मी यायला वेळ केला म्हणून तू एकटाच नदीवर गेलास का काय? पण तिथं बी नव्हतास. सकाळी पण पळत घरी आलास. काय झालं राज्याला? कुठं गेलतास? मामा खेकसला. माधुमाने सगळी हकीकत घडली अगदी तशी सांगितली. आमच्या घरी सगळेच अवाक होऊन ऐकत होते. रोजच्या जागेत असं काही असेल याची कल्पना सुद्धा केली नव्हती कुणी. यानंतर एकदा कोणाला तरी असाच अनुभव आलेला मी ऐकलं. पण नक्की असं का झालं हे आजतागायत कोणालाही माहीत नाही.